पांढरा कुर्ता पायजामा, डोक्यावर पांढरी पगडी, एक टोक खांद्यावरून छातीपर्यंत लोंबकळत आहे आणि बोलण्याची ढब पक्की उत्तर प्रदेशी. पडद्यावर हा चेहरा दिसत्या क्षणी मनात एकच नाव येतं, उत्तर प्रदेशचा माफिया आणि माजी खासदार आमदार अतिक अहमद. पण खच्चून भरलेल्या सिनेमा हॉलमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात पडद्यावर जेव्हा हा माणूस येतो, तेव्हा आदित्य धरची धुरंधर टू सांगते, या माणसाचं नाव अतिक अहमदच आहे. उत्तर प्रदेशचा एक राजकारणी. चित्रपटात एक सीन आहे, अतिक जेलमध्ये आहे आणि मेजर इक्बाल आपल्या अड्ड्यावर. दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरू होतं. अतिक सलाम करतो. इक्बाल म्हणतो, उद्यापर्यंत बंदुकीची व्यवस्था होईल. आमची माणसंही सरहद पार करायला तयार आहेत. तुम्ही तुमची तयारी सुरू करा. अतिक उत्तरतो, आज आमचा मेडिकल चेकअप आहे. माझं डॉक्टरांशी बोलून झालंय. कट टू पुढचा सीन. पोलीस अतिकला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडत आहेत. मीडियाने गराडा घातलाय. तो काहीतरी बोलतो, तेवढ्यात दोन तरुण येतात. त्याच्या कानशिलाला बंदूक लावतात आणि गोळी झाडतात. अतिक तिथेच कोसळतो. हा सीन, हे व्यक्तिचित्र सगळं सांगतं की हा कॅरेक्टर अतिक अहमदवरच बेतलेला आहे. पण चित्रपट एक पाऊल पुढे जाऊन हे सुचवतो की अतिक जगला असता तर तो देशावर मोठा हल्ला करू शकला असता. आता हे किती खरं आहे? अतिक अहमद खरोखरच पाकिस्तानशी संबंध होता का? हे तपासण्याचा आपण या व्हिडिओत प्रयत्न करूया. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता टीसी मराठी. 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या अतिक अहमदच्या पाकिस्तानी कनेक्शनाची मुळं खणली जाऊ लागली जेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडाच्या तपासादरम्यान न्यायालयात चार्जशीट आणि एफआयआर दाखल केली. 16 एप्रिल 2023 रोजी द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रानुसार अतिकने स्वतःच कबूल केलं होतं की त्याचे थेट संबंध पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी होते. यूपी पोलिसांनी एफआयआरमध्ये लिहिलंय की अतिकने पोलिसांना सांगितलं की आमच्याकडे शस्त्राची कमतरता नाही, कारण आमचं कनेक्शन सीमेपलीकडे आहे. त्याने हेही मान्य केलं की पाकिस्तानमधून आलेल्या शस्त्राचा वापर उमेश पाल आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येत झाला होता. अतिकनं पोलिसांना सांगितलं होतं, ISI ड्रोनचा वापर करून पंजाब सीमेजवळ शस्त्र टाकायची. तिथे या नेटवर्कचे काही स्थानिक लोक ती उचलायची. त्यातली काही शस्त्र जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे जायची आणि काही माझ्यापर्यंत पोहोचवायची. हे अतिकचे शब्द होते. या शस्त्रांच्या बदल्यात अतिक मोठी रक्कमही मोजायचा. त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की पाकिस्तानमधून तो AK-47, 45 बोरची पिस्तूल आणि RDX यासारखे धोकादायक स्फोटकही मागवायचा. उमेश पाल आणि त्याच्या 2 सुरक्षा रक्षकाच्या हत्येत वापरलेली शस्त्रही पाकिस्तानहूनच आली होती. अतिकसोबत त्याचा भाऊ अशरफ अहमदचंही नाव घेतलं जातं. अतिकच्या हत्येवेळी अशरफही मेडिकलसाठी त्याच्या सोबत होता आणि अतिकने पोलिसांना सांगितलं होतं की पाकिस्तानशी काही संपर्क तो स्वतः सांभाळायचा, तर काही अशरफ. ही संपूर्ण टोळी ISI 227 या नावाने ओळखली जायची, ज्यात अतिकचं कुटुंब सुमारे 132 सदस्य होते. आणि तपासात हेही समोर आलं की अतिकचा मुलगा असद याच्याकडूनही परदेशी शस्त्र जप्त करण्यात आली होती, जेव्हा तो झाशीत पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला होता. अतिक अहमदने हे गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला. तो 1979 साली तब्बल 44 वर्ष त्याचा दबदबा राहिला. त्याच्यावर 100हून अधिक एफआयआर दाखल झाले होते, पण पहिल्यांदा दोषी ठरवण्यात आलं ते मार्च 2023 मध्ये उमेश पाल अपहरण प्रकरणात, ज्याचा नंतर खून झाला. मात्र या प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वीच त्याची हत्या झाली. उमेश पाल 2005 मध्ये झालेल्या राजू पाल हत्येचा साक्षीदार होता. 15 एप्रिल 2023 च्या रात्री पोलीस अतिक आणि अशरफला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जात होते. तेवढ्यात लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य हे तिघे पत्रकार बनून आले आणि कॅमेऱ्यासमोरच दोन्ही भावांना गोळ्या घातल्या. दोघेही जागीच ठार झाले. हल्लेखोरांनी नंतर पोलिसांना सांगितलं की त्यांना अतिकच्या टोळीचा सफाया करून नाव कमवायचं होतं. या हत्येत वापरलेली झिगाना पिस्तूलही पाकिस्तानशी जोडली गेली होती. ही पिस्तूल मूळची तुर्कीमध्ये बनते, पण भारतात बंदी असल्याने ती अनेकदा पाकिस्तानच्या बेकायदेशीर कारखान्यातूनच तस्करीने आणली जाते. या व्हिडिओमध्ये एवढाच. कमेंट करून सांगा, तुम्ही धुरंधर 2 पाहिलाय का? पाहिला असेल तर अतिकचं त्यात काय चित्रण होतं आणि नाही पाहिला तर कधी बघायला जाणार? नक्की सांगा. धन्यवाद.